कल्याणमधील 13 वर्षीय पीडित मुलीच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार। जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनानंतर पार्थिव केडीएमसीच्या रुग्णालयात। आरोपी विशाल गवळीचा कल्याण पोलिसांनी घेतला ताबा। आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल। ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची दुपारी पत्रकार परिषद। कल्याणमधील आरोपी विशाल गवळी अटकेप्रकरणी माहिती देणार। नराधम विशाल गवळीचा एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून त्याला फाशी द्या, कल्याण प्रकरणातील मुलीच्या वडिलांची मागणी। कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। विशाल गवळीला पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर। कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेताना विशाल आढळला। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा। कल्याणमधील घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश। समाजात महिलांबद्दल संवेदनशीलता येणं आवश्यक। 95% घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच होतात। हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न। कल्याण घटनेवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये डीसीपींची भेट घेणार। कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणी माहिती घेणार। खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी घेतली कल्याणमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी। बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला, स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। कोळसेवाडी पोलिसांना दिलं निवेदन। लोणावळ्यामध्ये एका पोलीस शिपायाकडनं चिमुकलीसोबत अश्लील चाळे। कर्तव्यावरती असताना पोलीस मद्यधुंद अवस्थेत सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पुण्याच्या राजगुरुनगर शहरातून काल दुपारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले। घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या। मुंबईच्या घाटकोपरमधील पंतनगर विभागात फेरीवाल्यांचं महिलांशी अश्लील वर्तन। फेरीवाला मुराद सत्तारला पळून जात असताना पोलिसांकडून अटक। पुण्यातल्या सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। सतीश वाघ यांच्या पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी। प्रेम प्रकरणातून सुपारी दिल्याचं उघड झालंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक। बीड जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 36 हत्यांची नोंद। यात परळीतील सरपंच संतोष देशमुख हत्येचाही समावेश। तसंच जिल्ह्यात अत्याचाराच्या 156 तर विनयभंग आणि छेडछाडीच्या 386 घटना। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चात जरांगे होणार सहभागी। जनतेने 28 तारखेला मोर्चामध्ये सहभागी व्हावं, जरांगेंचं जनतेला आवाहन। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे। महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती। मात्र जयंत पाटलांसाठीच एक गट आग्रही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक। 2 दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील मुख्य बदलण्यात येणार। युगेंद्र पवारांना ईव्हीएमबाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितलं। गडबड नाही, युगेंद्र पवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती, सुळेंची प्रतिक्रिया। आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका होणार। 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। विधानसभा निहाय या बैठका होतील। एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। सकाळच्या वेळेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट।
आदिती तटकरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. महिला आणि बालविकास मंत्रिपदाची आदिती तटकरेंवरती जबाबदारी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे आज मंत्रिपदाचा चार्ज घेणार. तर अनेक मंत्र्यांकडून चार्ज घेण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. कोल्हापुरामध्ये कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट. अचानक भेटीने प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ. सेवा रुग्णालयाची प्रशस्त इमारत बंद का ठेवली, विचारला जाब. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाजवळ होणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला वेग. 30 डिसेंबरला मुंबई उच्चस्तरीय बैठक. स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा होणार. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने शेअर बाजार खुला ठेवण्याचं परिपत्रक. सोन्यामागोमाग आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू. मात्र चांदीवरील HUID सहजपणे बुजून जात असल्यामुळे तंत्रज्ञान कुठलं वापरावं याबद्दल विचार सुरू. नवीन वर्षामध्ये कार खरेदी करणं महाग होणार. 1 जानेवारीपासून मारुती, सुझुकी, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या ऑटोमोबाईल वाहनांच्या किमती 3% वाढणार. पंतप्रधान बाल पुरस्काराचं वितरण यंदा 26 डिसेंबरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात बालवीरांना सन्मानित करणार. दरवर्षी 26 जानेवारीला बाल पुरस्कार दिले जातात. मिती ग्रुपकडून दिव्यांग व्यक्ती आणि अशा व्यक्तींचा आधार बनू पाहणाऱ्या संस्थांना पुरस्कार. नवी मुंबईतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान, बदलापुरातील संगोपिता ए शेल्टर फॉर केअर आणि पुण्यातील अनिकेत सेवाभावी संस्थेला पुरस्कार. बेस्ट कामगार सेनेचं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनाचा नकार. काळ्या फिती बांधून आंदोलन. राज्यामध्ये दररोज सरासरी 24 लाख लिटर दारू प्राशन. वर्षभरामध्ये राज्यात 86 कोटी 7 लाख लिटर दारूची विक्री होते. सर्वाधिक 35 कोटी लिटर देशी दारूची, तर विदेशी दारू 20 कोटी लिटर विकली जाते. तर बियर 31 कोटी लिटर विकली जाते. धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरामध्ये कठड्याची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड. परिसरात समाजकंटकांकडून नासधूस. अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधल्या बाफना ज्वेलर्समध्ये सेल्स मॅनेजरने ऑनलाईन जुगारासाठी 1 कोटी 92 लाख किमतीचं सोनं चोरलं. हिशोबात तफावत आढळल्यामुळे सीसीटीव्ही तपासल्यावरती चोरीची घटना उघडकीस. पुणे बेंगळुरू महामार्गावरती एका 4चाकी वाहनाने घेतला पेट. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्यात अनेक भागात पावसाचा तसंच गारपिटीचा अंदाज. मुंबईमध्ये थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढला. किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरलं. सांताक्रूजमध्ये आज 17.2 अंश, तर कुलाबामध्ये 19.7 अंश किमान तापमानाची नोंद. मुंबईमध्ये हवा निर्देशांक 191 इतका. बोरिवलीच्या हवेची अतिवाईट श्रेणीत नोंद. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाणही वाढलं. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडमध्ये. 96 मशीन्सच्या सहाय्याने 122 रस्ते धुतले. ठाण्यात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आज उजनी धरणातून पाणी सोडणार. नागरिकांना मोठा दिलासा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. भंडाऱ्यातली पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली. रावणवाडी, कोरंबी, चांदपूर जलाशयांवरती पर्यटकांची गर्दी. येवल्यात कोथिंबिरीचे दर कोसळले. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे राजापुरातील एका शेतकऱ्याने 1 एकर कोथिंबिरीवरती नांगर फिरवला.
28 डिसेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा. आगामी दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही पहिलीच सभा. केंद्र सरकारच्या अनेक योजनांची पायाभरणी करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 डिसेंबरला तामिळनाडूच्या दौऱ्यावर. भाजपच्या नवनिर्मित जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करणार. कर्नाटकच्या बेळगावामध्ये आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक. महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बैठकीचं आयोजन. बैठकीला नवसत्याग्रह असं नाव. अभिनेता अल्लू अर्जुनला काँग्रेस आमदार आर भूपती रेड्डींची धमकी. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींबाबत वक्तव्य केल्यास तेलंगणात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, भूपती रेड्डींची धमकी. चित्रपटगृहाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याचा बाउन्सर अँथनी याला अटक. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बाउन्सरनं धक्काबुक्की केल्याचा आरोप. चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या निर्मात्यांकडनं घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना 2 कोटीच्या आर्थिक मदतीची घोषणा. हिमाचलमध्ये तुफान हिमवृष्टी. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या 10,000 पर्यटकांची सुटका. 223 रस्ते वाहतुकीसाठी बंद. जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात साचलेल्या बर्फावरती मुलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. पारा उणेवरती गेल्यामुळे अनेक ठिकाणी नद्या आणि तलावही गोठले. अमेरिकेच्या ह्यूस्टन आणि टेक्सास शहरामध्ये वादळानंतर मुसळधार पाऊस. पावसामुळे शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं. इस्रोचं स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लॉन्च केलं जाईल. मोहिमेद्वारे इस्रो अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचं संशोधन करणार. चीनच्या युनान प्रांतात ग्रीडला जोडण्यात आलं जगातील सर्वात उंच फोटोव्होल्टिक स्टेशन. 5,000 मीटर उंचीवरती असलेल्या या स्टेशनमध्ये वर्षभरासाठी 52,000 घरांना वीज पुरवठा करण्याची क्षमता. रशियाच्या कुस्कर्कमध्ये युक्रेनचा हल्ला. 4 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. इस्रायलच्या लष्कराकडनं हमासचा बोगदा उद्ध्वस्त केल्याचा दावा. मध्य गाझापट्टीत 2 किलोमीटर लांबीचा बोगदा शोधून तो स्फोट करून नष्ट केला. देशाच्या सुरक्षेसाठी गाझापट्टीवर इस्रायल नियंत्रण ठेवून संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य. इस्रायलमधील लोकांच्या सुरक्षेसाठी बफर झोन तयार करू, संरक्षण मंत्र्यांची माहिती. येमेनमधल्या हुथी बंडखोरांना हमास आणि हिजबुल्लाप्रमाणे धडा शिकवला जाईल. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा इशारा. हमासच्या कैदेत असलेल्या इस्रायली पोलिसांच्या सुटकेच्या मागणीने जोर धरला. तेल अवीवमधील लोकांनी मौन बाळगून व्यक्त केला निषेध. इटलीतील 5 परदेशी नागरिकांविरुद्ध अटक वॉरंट. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप. सिरियामध्ये सुरक्षा दलाचा ड्रग्सच्या गोदामावर छापा. कॅप्टगॉनच्या 10 लाख गोळ्या जाळल्या. अमेरिकेतील कलाउआ ज्वालामुखीच्या सतत लावा बाहेर येण्याचं प्रकरण. परिसरातील लावाची नदी वाहतानाचं चित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.